नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला गणिताचा पहिला जो पाठ आहे, पहिला जो तास आहे तो सुरू करणार आहोत. तर यामध्ये आपण गणिताचं पहिलं चॅप्टर सुरू करणार आहे. इयत्ता 6वीचं युनिटचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. सगळ्यात पहिले आपण पाहूया जॉमेट्री म्हणजे काय. जॉमेट्री म्हणजे गणिताच्या मॅथमॅटिक्सच्या ज्या ब्रांचमध्ये, ज्या साईडमध्ये म्हणू शकतो आपण, ज्या फिगर्स असतात, डायग्राम्स असतात, याचा जे आपण स्टडी करतो, जसं ट्रँगल झालं, स्क्वेअर झालं, रेक्टँगल झालं, सर्कल झालं, अँगल झालं, तर याला म्हटलेलं आहे या फिगर्स आहेत जॉमेट्रिकल फिगर्स. तर याचा स्टडी आपण जॉमेट्रीमध्ये करत असतो. तर हे जॉमेट्रीचे काही जे बेसिक कन्सेप्ट असतात जे की आपल्याला आता या आजच्या पाठामध्ये शिकायचे आहेत. तर हे 5 बेसिक कन्सेप्ट आहेत. पहिला आहे पॉइंट, दुसरा आहे सेगमेंट, त्यानंतर तिसरा आहे लाईन, त्यानंतर रे आणि प्लेन. तर मग आपण पहिल्या मुद्द्यापासून सुरू करूया. पहिला आहे आपला पॉइंट. मग पॉइंट म्हणजे काय. पॉइंट म्हणजे जेव्हा आपण एखाद्या सरफेसवर किंवा एखाद्या बोर्डवर किंवा वहीवर तुम्ही जेव्हा एखादा पेन्सिल किंवा पेनाने असा एक डॉट काढता एखादा, तर या डॉटला म्हटलं जाते पॉइंट. पॉइंट म्हणजे काय. पॉइंट इज अ टायनी डॉट. टायनी म्हणजे सूक्ष्म, एकदम छोटासा, त्याला म्हटलं जाते पॉइंट. पॉइंट इज अ टायनी डॉट. आणि मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, या पॉइंटला नेहमी जे नाव दिलं जाते हे नाव कोणत्याही कॅपिटल लेटरने दिलं जाते. जसं मी इथं या पॉइंट जवळ लिहितो ए. माझं या पॉइंटचं नाव काय झालं, पॉइंट ए. आता या पॉइंट जवळ मी बी लिहिला कॅपिटलमध्ये, तर या पॉइंटचं नाव झालं पॉइंट बी. या पॉइंटचं नाव काय होणार, पॉइंट बी. इथे जर मी सी लिहिला तर मग या पॉइंटचं नाव काय झालं, पॉइंट सी. इथे जर डी घेतला तर या पॉइंटचं नाव होणार पॉइंट डी. तसंच इथं पॉइंट एच घ्या, पॉइंट पी घ्या, कॅपिटल लेटर घ्यायचं. तर अशा प्रकारे पॉइंट आपण डिनोट करतो. पॉइंट ए, पॉइंट बी, नुसतं ए बी सी डी असं नाही म्हणायचं. पॉइंट शब्द लावायचं पुढे. पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, पॉइंट डी, पॉइंट एच, पॉइंट पी. आला लक्षात. पहिला जो आपला मुद्दा होता पॉइंट. अशा प्रकारे हा पॉइंट. पॉइंट पासूनच जॉमेट्रीची सुरुवात झाली किंवा होते असं लक्षात ठेवायचं. मग आता दुसरा कन्सेप्ट पाहूया आपण. आता पॉइंट पाहिला आपण, दुसरा कन्सेप्ट पाहूया सेगमेंट. जेव्हा आपण एखादा पॉइंट घेतो, मी इथं पॉइंट ए घेतला, इथं मी पॉइंट बी घेतला, इथं पॉइंट सी घेतला, इथं पॉइंट डी घेतला. मग आता पॉइंटवरच आपण सेगमेंट शिकूया. मग ज्या वेळेस मी यातले कोणतेही 2 पॉइंट जोडणार, समजा हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी आहे, आता हे 2 पॉइंट मी एका रुलरनी म्हणजेच एका स्केल पट्टीने काय करणार आहे, जोडणार आहे. मग हे 2 पॉइंट जोडल्यानंतर जी आपल्याला फिगर मिळाली, या फिगरला म्हटलं जाते सेगमेंट. आता हे बघा, या रेषेच्या दोन्ही बाजूला पॉइंट आहे. तर या पॉइंटचा अर्थ लक्षात ठेवायचा की ही बाउंडेड झाली. बाउंडेड म्हणजे ही या बाजूला सुद्धा वाढू नाही शकत आणि या बाजूला सुद्धा वाढू शकणार नाही, म्हणजे ही झाली लिमिटेड. तर मग याचं नाव आहे इथं ए, इथं पॉइंट बी आहे. तर मग ही सेगमेंट झालेली आहे तयार. सेगमेंट दोन्ही बाजूनी बाउंडेड असते, लक्षात ठेवायचं. तिच्या दोन्ही बाजूनी पॉइंट असतात, तिच्या दोन्ही बाजूला. याला लिहायचं कसं, याचं नाव सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी. आता हे पुढचे 2 पॉइंट दिलेले अजून इथे सी आणि डी. हे 2 पॉइंट जर मी रुलरने जोडले आणि हे पॉइंट जोडल्यानंतर इथे एक सेगमेंट मिळाली आपल्याला. या सेगमेंटचं नाव, जसं इथं नाव आपण सेगमेंट ए बी लिहिलं, तसंच मग इथं नाव काय लिहिणार, सेगमेंट सी डी. सेगमेंट सी डी. ठीक आहे. सेगमेंट कोणतेही 2 पॉइंट घ्या तुम्ही. एक पॉइंट इथं घेतला, एक पॉइंट इथे घेतला. हे पॉइंट तुम्ही रुलरनी कनेक्ट केले म्हणजे जोडले, तर तुम्हाला काय मिळणार, सेगमेंट मिळणार. तिला नाव द्या ई एफ. म्हणजे सेगमेंटचं नाव काय होणार, सेगमेंट ई एफ. दुसरा पॉइंट झाला आपला सेगमेंट. सेगमेंट नेहमी लक्षात ठेवायचं, दोन्ही पॉइंटनी काय असते, दोन्ही साईडनी बाउंडेड असते, म्हणजे वाढत नाही. मग झालं. आता सेगमेंट झाली. आता आपण पुढे त्याच्या पुढे शिकूया लाईन. आता लाईन म्हणजे काय बघा. आता इथे एक सेगमेंट आहे ए बी. मग जर मी आता जर असं ठरवलं की या सेगमेंटला मला दोन्ही बाजूनी काय करायचं आहे, एक्सटेंड करायचं आहे, वाढवायचं आहे. त्याला सध्या बाउंडेड आहे. मी जर म्हटलं हिला मी या ए या पॉइंटने सुद्धा मला हिला वाढवायचं आहे आणि बी या पॉइंटने सुद्धा मला इथं वाढवायचं आहे, तर मी या सेगमेंटची आता लाईन बनवणार. मग जेव्हा सेगमेंट पासून लाईन आपण बनवतो तर इथं पॉइंटच्या जागी काय होणार, इथं एरो हेड येणार.
एरोहेड म्हणजे बाणाचं टोक. मग आता मी दोन्ही बाजूला जेव्हा या सेगमेंटच्या बाणाचं टोक काढलं तर या बाणाच्या टोकामुळे एरोहेडमुळे याचा मिनिंग काय होते, याचा अर्थ काय होतो की ए या साईडने सुद्धा मी वाढवू शकतो आणि बी या साईडने सुद्धा मी याला वाढवू शकतो. ठीक आहे. मग ही झाली लाईन. मग आता याला कसं लिहायचं, याचं नाव कसं लिहायचं, जसं सेगमेंटचं नाव लिहितो तो सेगमेंट ए बी, तसंच इथं लाईनचं नाव आपण लिहू शकतो लाईन ए बी. लाईनचं नाव काय लिहिणार, लाईन ए बी. आणि आता लाईन मध्ये लक्षात ठेवायचं, कधी कधी फिगरमध्ये दोन नावं दिलेली असतात कॅपिटल लेटरमध्ये, तेव्हा ते दोन्ही नावं लाईन हा शब्द घेऊन लिहायचे ए बी. किंवा एखाद्या वेळेस काय होते, फक्त एखादं तुम्हाला स्मॉल लेटर बाजूला दिलेलं असते, जसं इथे यम दिलेलं आहे, तर याच लाईनला तुम्ही लाईन ए बी सुद्धा म्हणू शकता किंवा याच लाईनला तुम्ही लाईन यम असं सुद्धा म्हणू शकता. हा झाला कन्सेप्ट लाईन. लाईनचं कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायचं की दोन्ही बाजूनी एक्सटेंड करता येते किंवा एक्सटेंड होते. या एरोहेडचाच मिनिंग अर्थ असा असतो की ही दोन्ही बाजूनी वाढू शकते. मग आता ही झाली आपली लाईन. त्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट पाहू आपण रे. आता लाईन लक्षात आलं, लाईनच्या दोन्ही बाजूला काय असते, एरोहेड असते. तसंच आता पुन्हा समजा आपण एखादी सेगमेंट घेतली, सेगमेंट म्हणजे दोन्ही साईडनी बाउंडेड, तिच्या दोन्ही बाजूनी पॉइंट असणार. आता मी याच्यामध्ये काय करतो, या सेगमेंटमध्ये एकाच बाजूने एरोहेड घेतो, एकाच बाजूने मी एरोहेड घेतला आणि एका बाजूला पॉइंट ठेवला, फक्त एका बाजूला पॉइंट ठेवला. मग आता ही याचा अर्थ काय होता, लाईनच्या दोन्ही बाजूनी एरोहेड असतात तर लाईन दोन्ही बाजूनी एक्सटेंड होते. तर इथे काय होणार, याचा मिनिंग काय होणार की ही सेगमेंट, ही जी सेगमेंट काढलेली होती याला एका बाजूला एरोहेड दिला होता, ही एकाच बाजूने तुमची एक्सटेंड होणार जिथून याचा एरोहेड दिलेला आहे. आणि ज्या बाजूला पॉइंट आहे त्या बाजूला ती बाउंडेड असणार, म्हणजे इकडून ती क्लोज राहणार. तर याला मी नाव दिलं इथं दुसरं नाव द्या, काही पण तुमच्या मनाने नाव देऊ शकता, एम पी नाव दिलं. पण आता सेगमेंटचं नाव तुम्ही उलट सरळ कसंही लिहू शकता. जसं ए बी असेल तर याला तुम्ही सेगमेंट ए बी किंवा सेगमेंट बी ए असंही लिहू शकता. एखादी लाईन असेल तर लाईनला तुम्ही लाईन पी क्यू किंवा लाईन क्यू पी असं सुद्धा लिहू शकता. पण सेगमेंटमध्ये तसं झालं नाही. सेगमेंटमध्ये ज्या बाजूने डॉट असतो, ज्या बाजूने पॉइंट असतो तो आधी लिहावा लागतो. म्हणजे याला आपल्याला लिहावं लागणार रे पी एम. याला तुम्ही रे एम पी नाही लिहू शकत, कारण की ही याचं हे ओरिजिन आहे, इथून ही सुरुवात होते आणि इकडे जाणार ही, म्हणून ही याचा ज्या बाजूने पॉइंट आहे ते नाव आधी घ्यायचं आहे, रे पी एम. मग ही जर मी अशी काढली तर आता हिचं नाव काय होणार, रे एस टी. कारण की आधी पॉइंट कोणता घ्यायचा, आधी कोणता लेटर घ्यायचं जिथे पॉइंट आहे ते लेटर. अशा प्रकारे झालं आपलं रे. आता पुढचा पॉइंट आपण पाहूया प्लेन. प्लेन म्हणजे काय असते, आता प्लेन इज अ बाउंडेड रिजन. बाउंडेड म्हणजे जो चारी बाजूंनी काय असणार, पॅक असणार. आता हा एक रेक्टँगल आकाराचा व्हाईट बोर्ड आहे, हा सुद्धा एक काय झाला प्लेन. या प्लेन मध्ये मी हे सर्व माहिती काय करतात तुम्हाला सांगत आहे किंवा ही माहिती लिहित आहे. जसं मी इथे एक रेक्टँगल काढला, हा काय झाला एक प्लेन. मग प्लेनचं नाव सुद्धा कसं असते, एका कोपऱ्यामध्ये त्याचं नाव कॅपिटल लेटरनी दाखवत असतात. मग याला काय म्हणणार तुम्ही, प्लेन एच, PLANE प्लेन, आणि हा कॅपिटल एच. समजा एखादा दुसरा काढला मी तर याला नाव दिलं इथं एम कॅपिटल मध्ये, याला तुम्ही काय लिहिणार प्लेन एम, प्लेन एम. तो रेक्टँगल आकाराचा असेल असं काही नाही, तो कोणत्याही आकाराचा असू शकतो. फक्त तो चारी बाजूनी काय असतो, पॅक असतो, बाउंडेड असतो, एक प्रकारचा तो रिजन असतो. इथे नाव दिलं टी, तर या प्लेनला काय म्हणणार तुम्ही प्लेन टी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे आज 5 पॉइंट पाहिले, 5 हे पाहिले. पहिला पॉइंट, दुसरा सेगमेंट, तिसरा लाईन, नंतर रे आणि प्लेन. तर हा व्हिडिओ तुम्ही समजला नसेल तर पुन्हा एकदा पहा. आणि त्यानंतर याच्यावरचं मी होमवर्क तुम्हाला लगेच या व्हिडिओ नंतर खाली तुम्हाला होमवर्क देणार आहे. ते होमवर्क तुम्ही कम्प्लीट करायचं आहे आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला ते सेंड करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्रीमध्ये हे 5 पॉईंट पाहिले. त्यानंतरच्या पुढच्या तासिकेत याच्या पुढचा आपण पार्ट पाहूया. थँक्यू.